हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत फ्राईड नगेट्स. मग त्याला लागणारे हे साहित्य आहे. कॉर्नफ्लॉवर घेतले, रवा घेतलाय, 2 बटाटे घेतलेत, 3 मिरची, चमचाभर धने, थोडं बडीशेप, जिरं, हाय चाट मसाला, चिली फ्लेक्स, आलं लसूण आणि हे आहे कोथिंबीर. आता आपण गॅस पेटवूया. आता पॅन ठेवूया. आता पॅन मध्ये थोडा हलका रवा भाजून घेऊया. हे 1 वाटी घेतले, अजून अर्धी वाटी, 1.5 वाटी रवा घेतलाय. दीड वाटी रवा घेतलाय. तो थोडा हलकासा असं भाजून घ्यायचा. सुकाच भाजून घ्यायचा, तेल वगैरे नाही टाकायचे. आपला रवा चांगला भाजून थोडा हलका हलका भाजायचा, थोडा गरम करायचा एकदम. आणि आता तो गॅस बंद करायचे. एका ताटात काढून घ्यायचा, थंड व्हायला ठेवायचं. थोडा थंड होईल असं ना, थंड व्हायला ठेवायचं. ते बाजूला ठेवूया. इथे ते सोलून एका ताटामध्ये किसून घेऊया, किसणीवर बारीक. हे सोलून घ्यायचे. उकडलेले बटाटे 2, बटाटे आता सोलून झाले. या किसणीवर बारीक किसून घ्यायचे. असं बटाटे आता किसून झालेत. आता पुढे आपण हे रवा गरम केला होता ना, भाजला होता, तो आता थंड झाल्यापासून त्याला आता परत गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. मी जेवढं वाटी रवा घेतला होता तेवढं 1 वाटी पाणी घालूया. एक वाटी पाणी घालूया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, पाणी उकळेपर्यंत हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. आता आपलं सगळं बारीक करून घेऊया. धने, बडीशेप, जिरं, आलं लसूण, मिरची तिखट तुमच्यावर 2 मी घातले, जास्त तिखट आहे म्हणून, आणि चिली फ्लेक्स नंतर, आणि चाट मसाला नंतर. आपलं मिश्रण सर्व जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण हे उकळत ठेवलंय पाणी ना, त्याच्यामध्ये हे मिश्रण मिक्स करूया. मीठ टाकलंय मी. थोडीशी हळद टाकूया कलर यासाठी. तर एक उकळ काढायची अशी. तर पाण्याला उकळ आले, त्याच्यामध्ये हा रवा मिक्स करून घेऊ, भिजवून घेऊ, मिक्स करून. गॅस स्लो करून सर्व एकजीव करून घ्यायचं. मस्त जास्त पाणी का नाही होतं, ते नंतर ना ते एकदम पातळ होतात, म्हणून थोडं सुकट ठेवायचं. नंतर बटाटा मिक्स करून ते घट्ट होणार आहे. त्याला ना एक असं झाकून ठेवूया थोडा वेळ. पहिला गॅस बंद करूया. नंतर हे एका ताटात काढून थंड करून घेऊया.
थोडा वेळ थंड होऊ दे. गरम आहे खूप. हे घट्ट का केलंय, हे बटाटा मिक्स करायचं आहे ना, नंतर ते व्यवस्थित बाइंडिंग होईल. जास्त त्याला मिक्स करावं लागणार नाही बाइंडिंगसाठी. गरम आहे अजून थोडा अजून थंड होऊ. रवा थंड झालाय, त्याच्यामध्ये हा किसलेला बटाटा मिक्स करूया. नंतर एक थोडा चिली फ्लेक्स आणि चाट मसाला मिक्स कर. थोडंसं मीठ मिक्स करूया. ते रव्यामध्ये मिक्स केलंय मी, परत थोडं बटाट्याला लागल्यासाठी थोडं अजून मिक्स करूया. एक चमचा कॉर्नफ्लॉवर, हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. बटाटा रवा एकत्र एकजीव करून घेऊया व्यवस्थित. आता मिक्स करून झाले, रवा आणि बटाटा मिक्स करून झाले. नगेट्स बनवूया आता. बटाटा बारीक नाही, असे गोल लांब मस्त करायचं. छान असे गोल गोल करून हाताने सरळ लांब त्याला घ्यायचे, लाटून घ्यायचे हाताने. पुन्हा पेपर घेतलाय, पेपरवर असं दाबायचं. असं दाबून घ्यायचं बरोबर. त्रिकोणी शेप द्यायचा. आता पेपरने असं करूया. दाबून घ्यायचं, त्रिकोणी खालून व्यवस्थित चारी बाजू तिन्ही बाजूने सरळ व्यवस्थित होईल. असं हे असं पेपर काढून कापून घेऊया. हे लास्ट बाजू थोडंसं कापून घ्यायची. जेवढे जाड पाहिजे तेवढे ठेवून कापून घ्यायचे. हे बघा असे. त्रिकोणी शेप दिलाय त्याला. असे सर्व कापून घेते. हे मी सर्व नगेट्स असे तयार करून घेतले. थोडा वेगळा शेप दिलाय. आता आपण ते फ्राय करूया. मग आता कढई ठेवूया, गॅस चालू करते. कढई तापत ठेवूया. थोडं अजून तेल होते. तेल जास्त फास्ट पण नाही तापवायचं, स्लो गॅसवरच जरा तापवायचं चांगलं कडकडीत. आता आपलं तेल तापलंय, म्हणजे हाताला वाफ लागते. तेल चांगलं तापलेलं आहे. आता तळून घेऊया एक एक. जास्त पण नाही वापरायचं, 4 ते 5च टाकायचे. जास्त ढवळायचं पण नाही, लगेच ढवळायचं नाही. आपले नगेट्स आता तळून चांगले कुरकुरीत झालेत. भांड्यामध्ये काढूया. हे बघा आपले नगेट्स तयार झाले. चमच्याने दाखवते असे किती छान कुरकुरीत आवाज येतोय. तर हे बघा तोडून दाखवते. बघा छान शिजलेत मस्तपैकी. तुम्ही पण असे बनवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा कसे झालेत ते.